बिग बॉस मराठीचा खेळच असा आहे की या खेळामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे सदस्य बघायला मिळतात। काही कमजोर असतात तर काही अतिशय विचित्र स्वभावाचे असतात तर काही हे मास्टरमाइंड असतात। या बिग बॉस मराठीचं 5वं पर्व जसं सुरू झालंय तसं या घरामध्ये आपल्याला अतरंगी सदस्य तर दिसले होते, पण या बिग बॉस मराठीच्या घरामधला खरा मास्टरमाइंड अजूनही आपल्याला दिसलेला नव्हता। पण फायनली बिग बॉसच्या या घरातला खरा मास्टरमाइंड उघड झालेला आहे। हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आपण बघत आहात स्पाय रिएक्ट। चला तर सुरू करूया। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाची जशी सुरुवात झाली होती तसं घरामध्ये निकी, अरबाज, जान्हवी, घनश्याम त्याबरोबरच आर्या अशा काही सदस्य सध्या हायलाइट मध्ये आलेले होते। त्याच्यामध्ये निकीचं झालेलं वर्षाताईंसोबतचं भांडण हे बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं भांडण होतं। खरं तर हे भांडण जरी घरात मोठं झालेलं नसलं तरीही घराच्या बाहेर या भांडणामुळे खूप काही बिघडलेलं होतं। परंतु अजूनही बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये आपल्याला मास्टरमाइंड मिळालेला नव्हता। खरं तर पराग कान्हेरे हा बिग बॉसच्या घरातला एक मास्टरमाइंड होऊन गेला, त्याबरोबरच उत्कर्ष शिंदे हा सुद्धा एक मास्टरमाइंड होऊन गेला। तशा मास्टरमाइंडची कमतरता अजूनही बिग बॉस मराठीच्या या घरामध्ये आपल्याला भासत होती आणि फायनली तो मास्टरमाइंड आपल्याला मिळालेला आहे आणि तो आहे अभिजित सावंत। अगदी बरोबर आहे, का आहे अभिजित सावंत बिग बॉस मराठीच्या घरातला मास्टरमाइंड? चला तर जाणून घेऊया। अभिजितने या खेळाच्या सुरुवातीला डिफेन्सची स्ट्रॅटेजी यूज केलेली आहे, म्हणजे त्याने अटॅकिंग स्ट्रॅटेजी यूज केलेली नाहीये। त्याला माहिती होतं, जसं अंकिताने स्टेटमेंट यूज केलं की अभिजित एका मोठ्या रियालिटी शो मधून आलेला आहे। खरं तर अभिजित या रियालिटी शो मधून या खेळामध्ये सामील झालाय त्याचा आणि याचा हा लांबचा संबंध सुद्धा नाहीये, कारण अभिजित एका सिंगिंग रियालिटी शो मधून आलेला आहे आणि बिग बॉस हा मानवी भावनांचा खेळ आहे असं बिग बॉस म्हणतात। यामुळे या गेम मध्ये त्याची स्ट्रॅटेजी ही कम्प्लिटली वेगळी असणार होती, यात तीळ मात्र शंका नाहीये। म्हणूनच अभिजितने या खेळामध्ये सुरुवातीला डिफेन्सची भूमिका घेतली आणि आता कुठे आपल्याला अभिजित हा अटॅकिंग मोड मध्ये येताना दिसतोय। खरं तर तो अजूनही अटॅकिंग मोड मध्ये पूर्णपणे आलेला आपल्याला बघायला मिळत नाहीये, परंतु अभिजितने डोक्याने बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा पहिला निशाणा साधलेला आहे। अगदी सुरुवातीपासूनच अभिजितने अपोजिट टीम मधल्या आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या सदस्य म्हणजेच निकी तांबोळीला हेरलं। निकी सोबत एक सॉफ्ट बॉन्ड क्रिएट केला आणि हा सॉफ्ट बॉन्ड क्रिएट केल्यानंतर त्याने ट्रिगर पॉइंट शोधला, तो म्हणजेच अरबाज। आता अरबाज पठाण ट्रिगर पॉइंट कसा आहे तर निकी आणि अरबाज एका टीम मध्ये खेळतात। आता उघड आहे की निकी आणि अरबाज खूप जास्त जवळीक आलेले आहे आणि अरबाजला केव्हा राग येतो हे अभिजितला चांगल्या प्रकारे माहिती आहे। अरबाजला राग तेव्हाच येतो जेव्हा निकी अरबाज आणि अभिजित दोघेही चूक असताना अरबाजला चूक म्हणते, परंतु अभिजितला ती चूक म्हणत नाही आणि हाच अरबाजचा ट्रिगर पॉइंट अभिजितने हेरलेला आहे। म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा अभिजित बद्दल निकी सॉफ्ट बोलेल किंवा गोड बोलेल किंवा अंडरस्टँडिंगच्या टोन मध्ये बोलेल तेव्हा अरबाज ट्रिगर होणार हे अभिजितला चांगल्या प्रकारे माहीत झालेलं आहे। याचीच प्रचिती बिग बॉसच्या घरामध्ये आजचा भाग बघताना, खरं तर हा व्हिडिओ बघेपर्यंत हा भाग होऊन सुद्धा गेलेला असेल किंवा झालाही नसेल। या भागामध्ये घरामध्ये एक टास्क दिलेला होता, तो टास्क होता सत्याचा पंचनामा। आता या टास्क मध्ये सुद्धा जेव्हा निकीच्या वाक्याला अभिजितने असहमती दर्शवली त्यावेळेला जेव्हा ती घराच्या बाहेर आली तेव्हा त्या दोघांचं संभाषण चालू असताना, म्हणजेच निकीचं आणि अभिजितचं संभाषण चालू असताना तिथे सुद्धा अरबाजला ट्रिगर्ड झालंच, कारण की अरबाजची अपेक्षा होती की त्या मोमेंटला निकीने अभिजितला बोलायला हवं होतं किंवा निकीने अभिजितला बोलूच नाही, एकंदरीत हा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे। परंतु इथे सुद्धा निकीने तेच केलं जे अभिजितला अपेक्षित होतं आणि एक ग्रुपला जवळपास मतभेदाच्या सीमेपर्यंत आणण्याला अभिजित जवळपास यशस्वी झालेला बघायला मिळतोय। मी खूप एक्साइटेड आहे की टीम ए मध्ये फायनली वादाची थिणगी शोधण्यामध्ये अभिजित यशस्वी झालेला आहे आणि जर अशी स्ट्रॅटेजी, असाच माइंड गेम आणि असाच जर गेम प्लॅन अभिजितने कंटिन्यू ठेवला तर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीच्या रेसमध्ये अभिजित हा सगळ्यात पुढे असेल, यात तीळ मात्र शंका नाहीये। मला माहिती आहे पर्सनॅलिटी वाईज आपल्या चॉईस वेगवेगळ्या असू शकतात। पर्सनॅलिटी वाईज सूरजचा क्रमांक खूप वरती येतोय, गेम वाईजही बराच डीपी दादांचं नाव समोर येत आहे, परंतु मित्रांनो डोक्याने आणि फॅन फॉलोविंगने जर आपण विचार केला तर अभिजित बिग बॉसच्या या घरातला मास्टरमाइंड आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? असेच बिग बॉस मराठीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पाय रिएक्ट या YouTube चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। आपण लवकरच भेटूया पुढील पण कामाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। तू कशाला सांगतो ती आहे ना सांगायला?